श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा जो गाथ्यातील अभंग आहे, महाराज म्हणतात, आपणाला जर साधना करावयाची असेल तर ती आपण कशा प्रकारे करावयास पाहिजे, यावर महाराजांचा हा फार सुंदर अभंग. कुटुंबाचा केला त्याग नाही राग जव गेला, कुटुंबाचा केला त्याग नाही राग जव गेला, भजन ते ओंगळवाने, भजन ते ओंगळवाने, नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना, अक्षराची केली अटी, अक्षराची केली अटी, जरी पोटी संत निंदा, जरी पोटी संत निंदा, तुका म्हणे मागे पाय, तुका म्हणे मागे पाय, तया जाय स्थळासी, तया जाय स्थळासी. महाराज म्हणतात, कुटुंबाचा केला त्याग नाही राग जव गेला, भजन ते ओंगळवाने, नरका जाणे चुकेना, अक्षरांची केली अटी, जरी पोटी संत निंदा, तुका म्हणे मागे पाय, तया जाय स्थळासी. तुकाराम महाराज म्हणतात, कोणत्या वेळी काय करायला पाहिजे, म्हणजे आपण जी साधना करतो, भगवंताचे नाम संकीर्तन करतो, त्याविषयी महाराज सांगतात, जोपर्यंत मनुष्याच्या अंतरातील कामवासना गेली नाही, तोपर्यंत पत्नींचा आणि मुलांचा त्याग करणे व्यर्थ आहे. बाह्य साक्षात्कारी वेश धरून, बाह्य साक्षात्कारी वेश धरून जे लोक भजन करतात, ती ओंगळ असते, वाईट असते, त्याचे नरकात जाणे चुकणार नाही. वेदाक्षरे पाठ करण्याची धडपड करून सुद्धा जर संताची निंदा करण्याचा हेतूच तुमच्या मनामध्ये असेल, तर त्याचे वेद पठण फुकट जाऊन त्याला नरकगती चुकणार नाही. अशा माणसाला भूताच्या योनीमध्ये, म्हणजे पिशाच योनीमध्ये जन्म मिळेल. महाराज म्हणतात, संत निंदा ज्याचे घरी, ते घर नव्हे ते यमपुरी. ज्या घरामध्ये संताची निंदा होते ते घर नसून यमपुरी आहे असे म्हणतात. म्हणून महाराजांचं एकच सांगणं आहे, जोपर्यंत आपल्या मनामध्ये कामवासना आहे, तोपर्यंत आपण केलेली साधना ही सफल होणार नाही. आणि पत्नी व मुलांचा त्याग करणेही योग्य होणार नाही. त्यामुळे सर्व काही
योग्य वेळेलाच व्हायला पाहिजे. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर ओळी आलेली आहे. योगी इंद्रिये कोंडिती योगी इंद्रिये कोंडिती कोंडिता ते कष्टी होती. भक्त भगवंती अर्पिती तेने ते होती नित्यमुक्त. बाबांनो, आपली जी इंद्रिय आहेत ती कोंडू नका, कर्म करा. कर्म केल्यानंतर आपल्या ज्या काही मनातल्या वासना आहेत त्यांचा नयनाट होईल आणि त्यानंतर आपण केलेली साधना ही सफल होईल, असे स्पष्ट महाराज या अभंगातून सांगत आहेत.